नमस्कार. नागपूरमध्ये मान्सूनची एंट्री कधी होऊ शकते, पण दरवर्षी पावसाळ्यात जुन्या आणि जीर्ण इमारती कोसळून दुर्घटना घडण्याचा धोका असतो. याच पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने शहरातील अशा अत्यंत धोकादायक आणि जीर्ण झालेल्या 278 इमारतींची एक अधिकृत यादी जाहीर केली आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतानाही मनपाने आतापर्यंत केवळ 67 इमारतींवरच बांधकाम किंवा दुरुस्तीची कारवाई केली आहे. म्हणजेच 200हून अधिक इमारती अजूनही तशाच उभ्या आहेत, ज्या नागपूरकरांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतात. आता परिस्थिती नेमकी काय आहे ते बघूयात. दरवर्षी मान्सून सुरू होण्यापूर्वी नागपूर महानगरपालिका शहरातील सर्व 10 झोनमध्ये सर्वे करते. यावर्षीच्या सर्वेमध्ये महानगरपालिकेला तब्बल 278 इमारती अशा आढळल्या ज्या कधीही कोसळू शकतात. तर नियम काय सांगतो? अशा इमारतींना मनपाकडून धोकादायक म्हणून नोटीस बजावली जाते आणि तिथल्या नागरिकांना ती जागा रिकामी करायला सांगितली जाते किंवा ती इमारत पाडली जाते. पण ग्राउंड रियालिटी खूप वेगळी आहे. आतापर्यंत फक्त 67 इमारतींवर अंशतः कारवाई झाली आहे. उर्वरित 200हून अधिक इमारतींमध्ये आजही अनेक कुटुंब जीव मुठीत धरून राहत आहेत. तर नागपुरातील जुन्या सखल वस्त्या, विशेषतः महाल-इतवारी, धरमपेठ आणि मोमीनपुरा अशा भागांमध्ये अनेक दशके जुने वाडे आणि इमारती आहेत. पावसाळ्यात जेव्हा सलग 2-3 दिवस पाऊस पडतो, तेव्हा या जुन्या इमारतींच्या भिंतींमध्ये पाणी शोषून घेतात आणि कमकुवत होतात. मनपाने नोटिसा तर पाठवल्या आहेत, पण यातील अनेक इमारतींचे मालक आणि भाडेकरू यांच्यात जुने वाद सुरू आहेत. कोर्ट कचेऱ्यांच्या चक्रामध्ये ही कारवाई अडकून पडली आहे. मनपा प्रशासनाची गती ही अतिशय संथ आहे. पावसाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले असताना इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या धोकादायक इमारतींवर ठोस कारवाई कधी होणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, तुमच्या परिसरात जर अशी एखादी जीर्ण इमारत असेल तर या पावसाळ्यात विशेष काळजी घ्या. स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.